काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये गुजरातच्या गाड्यांचा शिरकाव झाला. ते अग्निशामक असन किंवा कचरा उचलणाऱ्या गाड्या असतील. आज इगतपुरी ते लासलगावच्या रस्त्याचं काम चालू आहे, निरळ मरळ मार्गे. त्या ठिकाणी श्रीजी इन्फोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ते कंत्राट मिळालं आहे आणि त्या कंत्राटदाराकडे सर्वच्या सर्व वस्तू या गुजरातच्या आहेत. डंपर, हायवा, पॉकलँड, रोलर सर्वच्या सर्व गुजरातचे आहे. महाराष्ट्राचं गुजरातीकरण चालू आहे. सोमवारी 1 सप्टेंबरला नागपूरच्या एका कंत्राटदाराने वय 50 वर्ष, नाव PV वर्मा उर्फ मुन्ना वर्मा, याचे सरकारकडे 30 ते 40 कोटी रुपये थकल्यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 1.5 ते 2 महिन्यापूर्वी सांगलीतील हर्षल पाटील या कंत्राटदाराचे 1.5 कोटी रुपये थकल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्राचं चाललंय काय? गुजरातीकरण चालू आहे. गुजरातच्या कंत्राटदारांना कामं देऊन त्यांना पैसे मिळतात, पण महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांचे पैसे थकवले जातात. हे जाणून बुजून केलं जातंय. महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांना डावलून गुजरातच्या कंत्राटदारांना कंत्राट देऊन त्यांना पैसे मिळतात, पण महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांनी काम करूनही त्यांचं पेमेंट मिळत नाही. आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग असे अनेक इतर विभाग आहे की त्यांच्याकडे 90,000 कोटी रुपयांची देयकं थकीत बाकी आहेत. त्यांनी अजूनही पेमेंट दिलेले नाही कंत्राटदारांचे. मग हे फाशी घेणार नाही, मग काय करतील? हा महाराष्ट्राचा अख्खा पैसा लुटून गुजरातला द्यायचं काम चालू आहे. महाराष्ट्रातले जनते हो, जागे व्हा. आपण आपला महाराष्ट्र कुठे घेऊन चाललोय? दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, असं फक्त म्हणायला गोड वाटतं आणि ऐकायला गोड वाटतं. आज ती परिस्थिती कुठं नेऊन ठेवली आपण? जरा जागे व्हा. हा देश माझा याची भान जरा शिरावू द्या. डोकं जरा ठिकाणी आणा. जय शिवराय.